पाळण्यात घालून आपण पाळण्यात घालून आपण पाळणा म्हणणार आहोत. सगळ्यांनी मिळून माझ्या बरोबर म्हणायचं आहे, पण माझ्या स्वरात म्हणावं. स्वर बिघडू नका. बाळा जो जो बाळा जो कुलभूषणा दशरथ नंदना बाळा जो कुलभूषणा दशरथ नंदना बाळा जो निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो पुत्र जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, कौसल्या राणी हळू उघडी लोचने. उघडले आसु सुखे कंठदाटना, उघडले आसु सुखे कंठदाटना. राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज प्रभु रामचंद्र रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन राजा राम पतित पावन
जानकी काकानी असेल ना, आशू काका. आस सुखे कंठदारला, ओ खयले आस सुखे कंठदारला, राम जन्मला असा हा रामाचा उत्सव जो आहे. आज जन्माला राम आल्यानंतर त्या बाळाला आता काय करतायत, आता न्हाणी घालतायत. हे जरा चालू करा ना. इथं काय झालं, तिकडून बंद केलं का हे बटन. नवाची नवलाई आहे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र पृथ्वी तलावर जन्म घेत आहेत आणि ते सुद्धा कशासाठी, तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, हे दिलेलं जे वचन आहे ते वचन सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र अवतार घेत आहेत. या राजांना दिलेला प्रसाद जो आहे त्या प्रसादाचा योग्य परिणाम झालाय आणि त्या योग्य परिणामाने आता डोहाळे लागलेले आहेत. आणि डोहाळे सुद्धा कसे, कौशल्येला सुद्धा डोहाळे, सुमित्रेला सुद्धा कसे, कौशल्य काय करते, मला धनुष्यबाण द्या. डोहाळे सुद्धा तसे लागायला लागतात. हो, पुत्र जन्माला यायचा प्रत्यक्ष विष्णू महाविष्णू जन्माला येणार आहे. आपल्याकडे डोहाळे लागतात ते काय बोलायला नको. करतील पायस भक्षण उतरी होईल वृक्षा. उतरी होईल वंशारोपण. प्रसन्न झाले तुझ्यावर, प्रसन्न झाले तुझ्यावर विष्णू भगवान. त्याला पुत्र नव्हता म्हणून आनंद झाला आणि त्याप्रमाणे सगळी योजना झालेली आहे. राजा दशरथाला मंत्र्यांनी सांगितलंय की काय कर, पुत्र कामेष्टी यज्ञ कर. यज्ञासाठी अश्व सोडलेला आहे. आता पुत्र कामेष्टी यज्ञ कर आणि या पुत्र कामेष्टी यज्ञामध्ये यज्ञ देवतेला प्रगट करून घे आणि तिच्याकडून मिळालेला प्रसाद भक्षण केलास की तुला पुत्रप्राप्ती होईल असं सांगितलं. आणि आता काय झालंय, इकडे हे 2